मंडळी, बरेच वेळेस असं होतं की आपण भाजीपाला लागवड करतो, पण ज्यावेळेस भाजीपाला काढणीला येतो तर त्यावेळेस भाजीपाल्याचे भाव जे आहे ते पूर्णपणे कोसळलेले असतात. आणि बरेच वेळेस असं पण होतं की आपण एक भाजीपाला लावलेला आहे आणि शेजारी दुसरा भाजीपाला लावलेला आहे आणि शेजारी जो आहे तो लाखो रुपये कमवतोय आणि आपलं जो आहे तो पूर्ण घाट्यामध्येच गेलेले असतं पीक. तर या मागचं जे मुख्य कारण असतं ते म्हणजे चुकीचा भाजीपाला पिकाची निवड करणं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी सर्वात उत्कृष्ट 5 ते 6 भाजीपाला नेमके कोणते असणार आहेत, या टायमामध्ये लागवड केलं तर चांगलं उत्पादन आणि चांगला भाव मिळून चांगलं जे आहे ते भरभराटी येऊ शकते, असे जे 5 ते 6 मुख्य भाजीपाला पिकं येतात तर ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं पीक जर सांगायचं झालं तर ते म्हणजे टोमॅटो. कारण की यावेळी जी लागवड केली जाते तर त्या टोमॅटोचं उत्पादन जे आहे, वातावरण जे आहे ते टोमॅटोला जसं अपेक्षित आहे टोमॅटो पिकाच्या उत्पादनासाठी तसं असतं. फेवरेबल वातावरण भेटल्यामुळे जे आहे ते उत्पादन चांगलं निघतं आणि सोबतच बाजारभावसुद्धा जो आहे तो टोमॅटोला चांगला भेटतो. त्याच्यामुळे टोमॅटोची तुम्ही प्लॅनिंग करू शकता. दुसरं जे पीक आहे ते म्हणजे मिरची, ज्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या जे मिरच्या येतात, एक तर शिमला मिरची आणि दुसरं जे आहे ते आपलं G4 सेगमेंट, जे लवंगी मिरची म्हणतो आपण, ती वाली. तर याच्यामागे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण बरेच दिवसापासून पाहतो मिरचीमध्ये की म्हणजे आपल्या भारतामध्ये तर मिरची बऱ्यापैकी विकली जाते, सोबतच बांगलादेशमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये मिरची आहे ती एक्सपोर्ट केली जाते. तर इतके दिवस झाले ट्रेड जो आहे तो बंद होता, पण पाठीमागच्या 8-10 दिवसापासून जे आहे ते तिथं बांगलादेशला मिरची सप्लाय करणं जे आहे ते चालू झालेलं आहे. सरकारनं त्याबद्दलची जी आहे ती मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळं आत्तापासून म्हणजे हे जे ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, या महिन्यामध्ये पण आणि समोर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहे ते मिरचीला जे आहे ते 101% चांगला भाव मिळू शकतो. आणि सध्या तुमची जे कोणाचे प्लॉट आहेत ते प्लॉट मेंटेन ठेवा आणि जेवढं चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेता येईल त्याची ट्रीटमेंट घ्या. कारण की आता पण तुम्ही जर बघितलं तर 50 रुपये 60 रुपये जे आहे ते किलोचा भाव चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते भाव 101% वाढू शकतो. मिरचीमध्ये आणखी एक महत्त्वाची जी गोष्ट राहिली होती सांगायची ती म्हणजे तुम्ही जर बघितलं आपण जे उन्हाळ्यात लागवड केलेली मिरची होती तर त्या मिरचीला जे आहे ते बऱ्यापैकी ठिकाणी जे आहे ते पाण्याची उपलब्धता नव्हती, त्याच्यामुळे प्लॉट म्हणावं तेवढी डेव्हलप झाली नाही येतात. आणि मेजॉरिटी प्लॉटवर जे आहे ते रसशोषक किडाचा प्रादुर्भाव असेल किंवा जे लीफ कर्लिंग व्हायरस येते त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे जे आहे ते प्लॉट बऱ्यापैकी खराब होत आहेत. तुमचे जर प्लॉट असतील तर 101% मेंटेन करायचा प्रयत्न करा, भाव पण भेटतील आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहे ते 101% मिरचीमध्ये भाव भेटतील आपल्याला. आता दुसरं जे पीक येतं ते म्हणजे मुळा आणि गाजर. तुम्ही जर बघितलं तर मुळा जो आहे तो आता जवळपास 35-40 दिवसाच्या व्हरायट्या पण आलेल्या आहेत, काढणीला येतात, तर त्या व्हरायटी निवडा. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे गाजर. जर या टायमाला जर गाजर जर आपण लागवड केली तर जवळपास म्हणजे काही गाजराच्या व्हरायटी जे आहे ते 90 दिवसामध्ये येतात, काही व्हरायट्या 110 म्हणजे 90 ते 110 दिवसाच्या दरम्यान व्हरायट्या येतात. तर इथून जर लागवड केली आपण ऑगस्ट एंड असेल किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड जर केली तर ती डिसेंबर जानेवारीमध्ये येतात आणि त्या टायमाला गाजराला चांगला भाव असतो. आता गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी पण जे आहे 25 ते 35च्या रेंजमध्ये जे आहे ते गाजराला भाव होता या दरम्यान लागवड केलेल्या गाजराला. त्याच्यामुळे तुम्ही याचा निवड जे आहे ते बिंदास करू शकता. त्याच्यानंतरचा जो विषय येतो तो म्हणजे झेंडू पिकाची लागवड करू शकता. आता जी ट्रान्सप्लांटिंग म्हणजे बियाणं लागवड करायची दिवस तर बऱ्यापैकी गेलेले आहेत पाठीमागं, पण जर रोपं उपलब्ध असतील किंवा तुम्ही रोपं जर टाकलेले असतील तर तुम्ही ऑगस्ट महिना असेल किंवा सप्टेंबरच्या 20 तारखेच्या अगोदर झेंडू रोपाची जर लागवड केली तुमच्या शेतामध्ये तर येणाऱ्या काळामध्ये जे सणासुदीचे दिवस येतात, दसरा आणि दिवाळी येते, तर त्या टायमाला झेंडू पिकाची खूप मोठी मागणी असते आणि त्या टायमाला जे आहे ते चांगल्या पद्धतीने पैसे जे झेंडू पिकाकडनं होतात. त्याच्यानंतरचा जो भाजीपाला येतो तो म्हणजे भेंडी. भेंडी पिकामध्ये जे आहे ते तुम्ही बघितलं असाल की यावेळी जी लागवड करतो आपण भेंडी तर ती हिवाळ्यामध्ये येते आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही जे सातत्याने भेंडी लागवड करणाऱ्या कोण्याही शेतकऱ्याला जर विचारलं तर एक समस्या जी आहे ती सातत्याने येते, ती म्हणजे हिवाळ्यामध्ये भेंडीचं उत्पादन कमी होऊन जातं. तर त्याच्यामागे वेगवेगळे कारणं येतात, त्याचा पण व्हिडिओ आपण टाकलेला ऑलरेडी. तर भेंडीचं उत्पादन पण कमी होतं, त्याच्यामुळं बाजारामध्ये भेंडी कमी येते आणि बाजारभाव जे आहे ते वाढायला सुरुवात होतात आणि भेंडीमध्ये सातत्याने भेंडी करणारे शेतकरी या टायमाला भेंडी लावतात. त्याच्यामुळं जर भेंडीचा जर तुम्ही प्लॅन केला तर 101% सक्सेसफुल राहू शकतो. फक्त भेंडीमध्ये होतं काय की हिवाळ्यामध्ये जे भुरी रोग आहे किंवा जे येल्लो वेन मोझॅक व्हायरस येतो पांढऱ्या माशीमुळं, तर त्याचा प्रादुर्भाव येतो, त्याच्यामुळं त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आणि त्याच्यानंतरचं जे पीक आहे जे मी पाठीमागच्या 4 वर्षापासून भाजीपाला पिकामध्ये काम करतोयच आणि पाठीमागच्या 1 वर्षापासून जे आहे ते आम्ही भाजीपाल्याच्या मंडीमध्ये सुद्धा जे आहे ते व्यापारासोबत मिळून काम करतोय. त्याच्या बेसिस सांगतोय की जे शेंगवर्गीय पिकं येतात ज्याच्यामध्ये वाल असेल, बीन्स असतील किंवा चवळी असेल, गवार असेल, तर ह्या भाजीपाल्याला जे आहे तर आपण जर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जर लागवड केली
तर भाव जो आहे तो 100% चांगला भेटतोय पाठीमागे आपण 2-3 वर्षापासून पाहतोय. तर तुमचा जर प्लॅन असेल शेंगवर्गीयमध्ये तर ह्या 4 पिकापैकी कोणत्या पिकाची तुम्ही निवड करू शकता. हे नक्कीच तुम्हाला जे आहे ते फायदा मिळून देईल हे पीक जे आहे ते. नंतरचं जे पीक आहे ते म्हणजे वेलवर्गीय. तर वेलवर्गीवर काकडी असेल, कारलं, दोडकं, गिलकं हे जी पिकं आहेत तर आता सध्या आपण जे प्लॉट पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यासोबत, तर सध्या प्लॉट बऱ्यापैकी व्हायरस आलेले आहेत प्लॉटवर आणि प्लॉट जे आहे ते डॅमेज आहेत आणि सध्या भाव पण बऱ्यापैकी आहे जे वेलवर्गीय जे पिकं आहेत काकडी, कारलं, दोडकं, गिलकं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये होतं काय की ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये वरचा पाऊस वगैरे चालू असतो तर फळाची गळ असेल किंवा बुरशीजन्य रोग असतील किंवा सड असेल किंवा व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याच्यामुळं इथून जर लागवड केली तर ह्या गोष्टीला जे आहे ते पीक कुठंतरी कमी बळी पडतं आणि उत्पादन जे आहे ते याच्यापासून चांगलं मिळतं आणि वातावरण जे आहे ते उत्पादनासाठी सुद्धा जे आहे ते फायदेशीर असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर वेलवर्गीयचे प्लॅन असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे ते तुम्ही प्लॅन करू शकता. त्यानंतरचं जे पीक आहे ते म्हणजे फुलगोबी. बऱ्याच वेळेस होतं काय की फुलगोबीमध्ये म्हणजे सध्या जे प्लॉट आहेत किंवा पाठीमागं जे प्लॉट लागवड केली होती तर त्याच्यामध्ये काय काळा ठिपका असेल किंवा पावसामुळे सड लागणे असेल किंवा जे फुलामध्ये ज्यावेळेस फुल तयार होतं तर फुलामध्ये आळी येते याचा प्रादुर्भाव जास्त होतो. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जर लागवड केली एकतर या टायमाला व्हरायटी लिमिटेड आहेत आणि या टायमाला प्रादुर्भाव पण येतो अळीचा वगैरे असेल किंवा करप्याचा प्रादुर्भाव येतो. त्याच्यामुळं काही लिमिटेड शेतकरीच फुलगोबीची लागवड करतात. तुम्हाला जर अळीचं नियोजन असेल किंवा करप्याचं नियोजन करता येत असेल आणि थोडीफार रिस्क घेतल्यानं तुम्हाला काही फरक पडत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये फुलगोबीची तुम्ही निवड करू शकता. त्याच्यामध्ये काही लिमिटेडच वाणं येतात जे उत्कृष्ट पद्धतीने उत्पादन देतात. तुम्हाला जर फुलगोबी लावायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये फुलगोबी नाव ठेवा किंवा तुम्हाला कोणताही भाजीपाला लावायचा असेल तर त्या भाजीपाल्याचं नाव टाका. चांगल्यात चांगल्या व्हरायटी जे आहे ते सांगायचा मी प्रयत्न करेल. आणि त्याच्यानंतरचं जे पीक आहे ते म्हणजे पालेभाज्या. पालेभाज्यामध्ये जे आहे ते कोथिंबीर, मेथी आणि पालक. एकतर सगळ्यात कमी दिवसामध्ये येणारं पीक आहे सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे ती आता कोथिंबीरीमध्ये सुद्धा जी आहे 30 दिवसातल्या व्हरायटी जे आहे ते प्रचलित होत चाललेल्या आहेत. 30 दिवसात धना काढणीला येतो तर तुम्ही त्या व्हरायटीची निवड करा. त्यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे तर एकतर पाणी जमणार नाही अशा जमिनीची निवड करा आणि तुमच्याकडे जर क्षेत्र जास्त असेल तर एकाच वेळेस न लागवड करता टप्प्याटप्प्याने लागवड करा जेणेकरून काढणीला पण सोपं जाईल आणि भाव जो कमी चढ उतार होत असतो भाजीपाल्यामध्ये तर तो जो आहे तो तुम्हाला मॅच होईल आणि उत्पादनातून पैसे वगैरे जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळू शकतील. तर हे ओव्हरऑल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पण लागवड करण्यासाठी सर्वात उत्कृष्ट भाजीपाला पिकं होते. तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड करणार आहात आणि स्पेसिफिक भाजीपाल्याचं नाव टाका. तुम्हाला जर कोणती व्हरायटी माहिती किंवा जाणून घ्यायची असेल तर मी सर्वात उत्कृष्ट 2-2 ते 3-3 व्हरायटी जे आहे ते तुम्हाला रिकमेंड करेल. तर शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.